नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज दिनांक 19 जुलै 2024 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपर मध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। आज या ठिकाणी चांदीपूर व्हायरस, अनुसूचित जाती, साप प्रजाती, भारतीय शेती, महिला मतदार, नालंदा विद्यापीठ, जॉर्डन कोर्सर, अस्मिता प्रकल्प, समग्र शिक्षा कार्यक्रम आणि नीती आयोगावर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आता जो काही आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो या ठिकाणी चांदीपूर व्हायरस संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। चांदीपूर व्हायरसच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, हे प्रामुख्याने संक्रमित टिक्सच्या चाव्याद्वारे पसरते। विधान क्रमांक 2, हा एक अछेदित RNA विषाणू आहे। आणि विधान क्रमांक 3, यात उच्च मृत्यूदर आहे। तर या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं आहे की वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे। चांदीपूर व्हायरस प्रामुख्याने स्टिक्स म्हणजे जे काही गोचिड आहे त्याच्या चाव्याद्वारे न पसरता तो प्रामुख्याने जी माशी असतात त्या माशांच्या चाव्याद्वारे पसरतो। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक आपलं 1 हे चुकीचं आहे। या ठिकाणी विधान क्रमांक 2 आणि विधान क्रमांक 3 हे अगदी बरोबर आहे। चांदीपूर व्हायरस मध्ये जो मृत्यूदर आहे तो खूपच उच्च असलेला आपल्याला दिसतो आणि या ठिकाणी हा एक अछेदित RNA विषाणूचा प्रकार आहे। म्हणजे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, केवळ विधान 2 आणि विधान 3 बरोबर। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी अनुसूचित जाती, शेड्यूल कास्ट संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, भारताचे राष्ट्रपती हे अनुसूचित जाती म्हणून गणल्या जाणाऱ्या समुदायांना सूचित करण्यासाठी घटनात्मक अधिकार आहे। विधान 2, पश्चिम बंगालमध्ये भारतात अनुसूचित जातींची संख्या सर्वाधिक आहे। विधान 3, राज्य सरकारला राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीच्या आधारे अनुसूचित जातीच्या यादीत बदल करण्याचा अधिकार आहे। अशा प्रकारची एकूण 3 विधाने या ठिकाणी आपल्याकडे देण्यात आली आहेत। यापैकी किती विधान बरोबर आहेत हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी भारताचे जे काही राष्ट्रपती आहेत ते राष्ट्रपतींना घटनात्मक अधिकार आहेत। राष्ट्रपतीचा अधिकार असा आहे की एखाद्या समुदायाला अनुसूचित जातीच्या लिस्टमध्ये टाकायचे का नाही हे ठरवण्याचं कार्य या ठिकाणी भारताचे राष्ट्रपती करतात। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे। आपल्या देशामध्ये सर्वाधिक अनुसूचित जातींची जी काही संख्या आहे ती या ठिकाणी आपल्याला उत्तर प्रदेश या राज्यामध्ये दिसते, ती पश्चिम बंगाल या राज्यामध्ये नाहीये। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 हे आपलं चुकीचं आहे आणि विधान क्रमांक 3 ही मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। राज्य मागासवर्ग आयोग असो किंवा कोणताही इतर आयोग असो, त्या आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य सरकारला कसल्याही प्रकारचा या ठिकाणी जी काही अनुसूचित जातींची यादी आहे त्यामध्ये छेडछाड करण्याचा अधिकार नाही। जो पूर्ण अधिकार आहे तो या ठिकाणी संसदेला आहे, केंद्रीय पार्लमेंटला असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे या ठिकाणी जी काही वरी आपल्याला 3 विधान देण्यात आले आहेत त्यापैकी केवळ विधान क्रमांक 1 म्हणजे एकच विधान बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय ए, केवळ विधान 1 बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 3, जो की मित्रांनो या ठिकाणी साप आणि त्यांच्या प्रजाती संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, काही साप हे शाकाहारी असतात। विधान क्रमांक 2, साप उच्च तापमान आणि दुष्काळ सहन करू शकतात, त्वरित पुनरुत्पादन करू शकतात आणि भरपूर अन्न न घेता जलद वाढू शकतात। विधान 3, अजगर साप काही महिने अन्न आणि पाण्या नसतानाही जगू शकतो। अशा प्रकारची एकूण 3 विधाने या ठिकाणी आपल्याला देण्यात आली आहेत आणि यापैकी किती विधानं बरोबर आहेत हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही साप असतात ते शाकाहारी नसतात, सर्वच्या सर्व साप हे मांसाहारी असतात, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर जे साप आहेत ते साप उच्च तापमानामध्ये आणि दुष्काळामध्येही जगू शकतात। म्हणजे दुष्काळ असो किंवा उच्च तापमान असो ते सहन करू शकतात। त्याचबरोबर त्यांची जी क्षमता आहे ती आहे त्वरित पुनरुत्पादन करू शकण्याची आणि त्याचबरोबर त्यांना जर भरपूर अन्न नाही भेटलं तर अशा परिस्थितीमध्येही ते जलद गतीने वाढू शकतात, त्यांची ग्रोथ होऊ शकते। आणि विशेष बाब म्हणजे जो अजगर नावाची प्रजाती आहे किंवा अजगर जातीचा जो काही साप आहे तो कितीतरी महिने तो अन्न आणि पाण्याविनाही जगू शकतो। म्हणजे या ठिकाणी जे काही आपलं विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे। विधान क्रमांक 2 अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 3
या ठिकाणी अगदी बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी वरील 3 विधानापैकी केवळ 2च विधान आपलं बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, केवळ 2 विधान बरोबर. पाहूया प्रश्न क्रमांक 4 जो की मित्रांनो या ठिकाणी भारत आणि भारतीय शेती संदर्भात आहे. सरळ प्रश्न पाहूया. खालील विधाने विचारात घ्या. ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, भारत हा जगातील प्रमुख कृषी निर्यातक देशापैकी एक आहे. विधान क्रमांक 3, भारतातील बहुसंख्य शेतकरी लहान आणि सीमांत शेतकरी आहेत. विधान क्रमांक 3, भारतात योग्य पुरवठा साखळीचा अभाव हे अन्नाच्या किमतीतील अस्थिरतेचे एक प्रमुख कारण आहे. अशा प्रकारचे मित्रांनो एकूण 3 विधान या ठिकाणी आपल्याकडे देण्यात आले आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. भारत हा जगातील एक कृषी उत्पादक देश आहे, परंतु भारतामधून जी कृषीची निर्यात आहे ती खूपच कमी आहे. कारण भारताची जी काही लोकसंख्या आहे ती खूपच मोठी आहे. त्यामुळे घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची आणि कृषी मालाची आपल्याला गरज असते. त्यामुळे निर्यातीसाठी आवश्यक असणारा जो काही माल आहे तो आपल्याकडे कमी पडतो. विधान क्रमांक 2 या ठिकाणी अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 3 ही या ठिकाणी अगदी बरोबर आहे. आपल्या देशातील बहुसंख्य शेतकरी हे लहान किंवा सीमांत शेतकरी या गटामध्ये येतात. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये जे काही अन्नधान्याच्या किमतीमध्ये होणारे बदल आहे किंवा जी अस्थिरता आहे ती प्रामुख्याने या ठिकाणी योग्य अन्न साखळीचा जो काही पुरवठा आहे त्यामध्ये दिसणारा अभाव. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी, केवळ विधान 2 आणि विधान 3 बरोबर. पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी महिला मतदारा संदर्भात आहे. सरळ प्रश्न पाहूया. खालील विधाने विचारात घ्या. ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, संविधानाच्या प्रारंभापासून सर्व महिलांना मतदानाचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. विधान क्रमांक 2, राज्य विधानसभेत महिलांचे प्रतिनिधित्व संसदेतील प्रतिनिधित्वापेक्षा चांगले आहे किंवा जास्त आहे. अशा प्रकारचं आपलं दुसरं विधान या ठिकाणी देण्यात आलं आहे आणि यापैकी कोणते विधान बरोबर आहे हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. जेव्हा आपला भारत देश 1947 साली स्वतंत्र झाला आणि 1950 साली या ठिकाणी आपण संविधानाचा स्वीकार केला, आपल्या राज्यघटनेचा स्वीकार केला, तेव्हापासूनच 100% महिलांना मतदानाचा या ठिकाणी अधिकार देण्यात आला आहे. आपल्या देशामध्ये राज्य विधानसभा आणि या ठिकाणी जी काही संसद आहे अशा प्रकारची 2 सभागृह आहेत. राज्य विधानसभा ही राज्य स्तरावर आणि केंद्रीय विधानसभा ही केंद्र स्तरावर कार्य करताना आपल्याला दिसते. तर मित्रांनो या ठिकाणी जे महिलांचं प्रतिनिधित्व आहे ते या ठिकाणी पार्लमेंट म्हणजे जी काही आपली संसद आहे त्या ठिकाणी जास्त असलेलं दिसतं. 1914 नंतर हे जे पर्सेंटेज आहे ते एकूण 18% आसपास असलेलं आपल्याला दिसतं. परंतु या ठिकाणी जे काही राज्याचे विधानसभा आहेत त्या ठिकाणी महिलांचं प्रतिनिधित्व कमी असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे त्या ठिकाणी विधान क्रमांक 2 हे आपल्या या ठिकाणी चुकीचं आहे. या ठिकाणी आपलं प्रश्नाचे जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय ए, केवळ विधान 1 बरोबर. पाहूया आजचा आपला प्रश्न क्रमांक 6 जो की या ठिकाणी मित्रांनो नालंदा विद्यापीठा संदर्भात आहे. सरळ प्रश्न पाहूया. नालंदा विद्यापीठाबाबत खालील विधाने विचारात घ्या. ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, विद्यापीठाची स्थापना चंद्रगुप्त द्वितीयने केली होती. विधान क्रमांक 3, हर्षवर्धनच्या कारकिर्दीत ह्युआन त्सांग नालंदाला भेट दिली होती. विधान 3, नालंदा विद्यापीठाच्या ग्रंथालयाला धर्मगंज असे म्हटले जाते. तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 7व्या शतकामध्ये या ठिकाणी नालंदा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती आणि नालंदा विद्यापीठाची जी काही स्थापना आहे ती या ठिकाणी कुमारगुप्त या गुप्त साम्राज्याच्या राजाने केली होती. कुमारगुप्त पहिला याने ती स्थापना केली होती. या ठिकाणी चंद्रगुप्तने ती केलेली नव्हती. म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 चुकीचा आहे. या ठिकाणी ह्युआन त्सांग या चीनच्या प्रवेशाने हर्षवर्धनच्या कारकिर्दीमध्ये नालंदा विद्यापीठाला भेट दिली होती. हे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे आणि या ठिकाणी नालंदा विद्यापीठामध्ये जे काही ग्रंथालय होतं त्या ग्रंथालयांना धर्मगंज या नावाने ओळखलं जायचं. विधान क्रमांक 3 ही या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय डी, विधान 2 आणि विधान 3 बरोबर. पाहूया आजचा आपला 7वा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी जॉर्डन कोर्सर संदर्भात आहे. सरळ प्रश्न पाहूया. जॉर्डन कोर्सर बद्दल खालील विधाने. विधान ए, हा एक निशाचर कर्सोलर पक्षी आहे जो भारताच्या पश्चिम घाटावर स्थायिक आहे. विधान 2, हे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील झाडी जंगलात उघड्या फाट्यामध्ये राहतात. विधान 3, हे आयओसीन रेड लिस्ट मध्ये क्रिटिकल इंडेंजर म्हणून सूचीबद्ध आहेत आणि वरीलपैकी किती विधान बरोबर आहेत हे ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जो काही जॉर्डन कोर्सर नावाचा जो काही पक्षी आहे तो प्रामुख्याने पश्चिम घाटाच्या परिसरामध्ये न आढळता तो या ठिकाणी पूर्व
पूर्व घाटाच्या परिसरामध्ये आढळताना आपल्याला दिसतो। या ठिकाणी या पक्षाची जी काही संख्या आहे ती प्रामुख्याने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसते, ती या ठिकाणी आपल्याला कर्नाटक किंवा महाराष्ट्रामध्ये दिसत नाहीत। आणि आयोसीन लिस्ट नुसार हा एक क्रिटिकली इंडेंजर्ड म्हणून सूचीबद्ध करण्यात आलेला पक्ष आहे, हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी विधान 1 आणि विधान 2 ही दोन्ही विधान मित्रांनो या ठिकाणी आपली चुकीची आहेत, परंतु विधान क्रमांक 3 हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी वरील जी काही 3 विधान देण्यात आहे त्यापैकी विधान केवळ 1 आपलं बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय 1 केवळ विधान 1 बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 8 जो की मित्रांनो या ठिकाणी अस्मिता प्रकल्पा संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। अस्मिता प्रकल्पाविषयी खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 येत्या 5 वर्षात भारतीय भाषांमधील 22,000 पुस्तके विकसित करण्याचा हा एक उपक्रम आहे। विधान 2 हा यूजीसी आणि भारतीय भाषा समिती शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील एक उच्च अधिकार समिती यांचा एक सहयोगी प्रयत्न आहे आणि यापैकी योग्य उत्तर निवडा असे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 8 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय सी, म्हणजेच विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 ही दोन्ही विधानं या ठिकाणी अगदी बरोबर आहे। 5 वर्षात भारतीय भाषांमध्ये एकूण 22,000 पुस्तकांची निर्मिती करण्यासाठी या ठिकाणी अस्मिता प्रकल्प उभा करण्यात आला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी यूजीसी असेल, भारतीय भाषा समिती असेल, या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही समित्या आहेत या समित्यामध्ये एक प्रकारचं सहयोग स्थापन करून या ठिकाणी अस्मिता प्रकल्प राबवला जात आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया आजचा आपला प्रश्न क्रमांक 9 जो की मित्रांनो या ठिकाणी समग्र शिक्षा कार्यक्रमासंदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। समग्र शिक्षा कार्यक्रमाबद्दल खालील विधाने विचारात घ्या, ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया ही योजना समग्र शिक्षा कार्यक्रमाचा एक भाग आहे। विधान 2 समग्र शिक्षणासाठी निधी संपूर्णपणे केंद्र सरकार देते। तर मित्रांनो या ठिकाणी वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हे तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे। पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया हा समग्र शिक्षणाचा एक भाग आहे, हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे। आणि विधान क्रमांक 2 ही या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे। समग्र शिक्षा अभियानासाठी आवश्यक असणारा जो काही निधी आहे तो पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी केंद्र सरकारकडून दिला जातो। म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी, विधान 1 आणि विधान 2 दोन्ही विधानं बरोबर। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न विच इज ऑन नीति आयोग। लेट्स सी टुडे आवर क्वेश्चन। Consider the following statement regarding the National Institution for Transforming India, that is called Niti Aayog. Statement 1. Niti Aayog was founded in 2015 by the Act of Parliament replacing the Planning Commission. Statement 2. The Governing Council of Niti Aayog chaired by the Chief Executive Officer. Statement 3. The CEO is appointed by Prime Minister for fixed tenure. Which of the above statement given above are correct? That is our question. So friend, Niti Aayog was established in 2015. This is right, but it's not established as per the Parliament Act. It is established as per the resolution of the Cabinet Committee, which is replacing Planning Commission. So statement number 1 is wrong. Statement second is also wrong. The Governing Council of Niti Aayog is chaired by Prime Minister. Whatever Prime Minister will be there, the Prime Minister will be chair the Governing Council of Niti Aayog. So statement second is also correct and statement third is right. The Chief Executive Officer of the Niti Aayog is appointed by Prime Minister for a fixed tenure. This statement is right. So statement number third is only right. So our answer of this question will be option D. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 19 जुलैचे जे काही आपलं वृत्तपत्रिकेशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील। आज इथे थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।